संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहूजी महाराज, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, संत रोहिदास, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते परमपूज्य विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करतो। संपूर्ण कलावंतांचे गुरुवर्य महाकवी वामनदादा कर्डक यांच्या चरणी नतमस्तक होतो। बांधवांनो, माझे गुरुजी स्मृतिशेष प्रतापसिंग दादा बोदडे यांना विनम्र अभिवादन करतो। त्यांच्या जयंती निमित्तानं त्यांच्या कार्याला, कार्यकर्तृत्वाला, त्यांच्या गीतांना, त्यांनी केलेल्या कार्याला वंदन करून त्यांच्या पावलावर चालण्याचा संकल्प करतो आणि आपल्या समोर गाण्याचा प्रयत्न करतो। एकदा जोरदार टाळ्यांनी आशीर्वाद दिला तर बरं वाटेल। माझे जन्मदाते आई वडील या भागात काम करणारे समधूरजी सारंग, आमचे काका कालकथित स्मृतिशेष उत्तमदादा फुलकर, मध्ये आपल्याला सोडून गेलेले कविश्वरजी अवचार आणि तमाम कलाकार की ज्यांनी आपली हयात या आंबेडकरी चळवळीत खर्ची केली आणि तुम्हाला आम्हाला ज्ञानीवंत केलं, प्रबोधित केलं, त्या सगळ्या कलाकारांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी प्राध्यापक किशोर वाघ गाण्याचा प्रयत्न करतो। बांधवांनो, लक्ष असतं। हमदम जो देखेगा हमदम का चेहरा, एक प्रियकर प्रेयसीचा चेहरा किंवा खरी नवऱ्यावर प्रेम करणारी बायको आणि खऱ्या बायकोवर प्रेम करणारा नवरा जेव्हा एकमेकाचे चेहरे पाहतात तेव्हा त्यांना या जगातली खूप मोठा आनंद होतो। प्रतापसिंग दादा बोदडे लिहितात काय, हमदम हमदम जो देखेगा हमदम का चेहरा, खुशियों में ढलता है हर गम का चेहरा, मेरी नजर ने नजर भर के देखा है भीम जी के चेहरे में गौतम का चेहरा, गौतम का चेहरा, जो होगा वो बाजार में आ जाएगा। बघा सर, आजच्या कार्यक्रमावर बोलतो, जो होगा वो बाजार में आ जाएगा, जो नहीं होगा वो अखबार में आ जाएगा। अरे जो होगा वो बाजार में आ जाएगा, जो नहीं होगा वो अखबार में आ जाएगा। अरे चोर उचक्कों की कद्र किया करो यारो, चोर उचक्कों की कद्र किया करो यारो, कौन जाने कब कौन किस सरकार में आ जाएगा। काय घोडे बाजार चाललाय या देशात, भयंकर घोडे बाजार चाललाय आणि म्हणून मी तुम्हाला या घोडे बाजाराच्या बाजूला घेऊन जाऊन निष्ठावंत भूमीमध्ये नेणार आहे, महूला नेणार आहे। आज जयंतीचा उत्सव आहे आणि म्हणून काय गायचंय बघा, माझे गुरु प्रतापसिंग बोदडे लिहितात, काय लिहितात,
कि सावन से बढ़कर भी देखो अप्रैल का महीना है। डाला हम दलितों की झोली में, भीम ये नीला नगीना है। कह दिया दलालों से आजमाओ भीम ने, मेरा फौलाद का सीना है। कितने मिनिस्टर बैरिस्टर और कलेक्टर है कितने, मैं तो कहता हूँ भीम जी की मेहनत का पसीना है रे, भीम जी की मेहनत का पसीना। भीम जी के मेहनत का पसीना है। शब्दाकडे लक्ष द्या। आपण नेहमीच तेच गाणे ऐकतो, पण नवीन गाणं तुमच्या समोर सादर करतोय। तुम्हाला असं वाटेल की जणू काही प्रतापसिंग दादा बोदडेंनी काल रात्री गाणं लिहिलं आणि म्हटलं किशोर गा। दरवेळेस काहीतरी नवीन गाणं आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करत असतो, त्यातलाच हा प्रयत्न आहे बांधवांनो। काय गायचंय माहितीये? प्रतापसिंग दादा बोदडे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, जणू काही प्रतिभावंत कवी प्रतापसिंग दादा बोदडे तिथं उपस्थित होते आणि त्यांनी तो प्रसंग टिपला। आमचे उद्धारक विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला। जन्म झाल्यानंतर त्या महूच्या छावणीत वातावरण आनंदी झालं आणि त्या आनंदी वातावरणामध्ये हळूहळू बाळ भिवा गोंडस बाळ या जगातला सगळ्यात मोठा बंडखोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रांगायला लागतात, वेगवेगळे गुण करायला लागतात, बोबडे बोल बोलायला लागतात। आणि तुम्ही आतापर्यंत भरपूर गाणे ऐकले असतील, पण बाबासाहेबांच्या लहानपणाचं वर्णन करणारं गाणं तुम्ही आजपर्यंत ऐकलं नसेल। आणि म्हणून भीमाई बाबासाहेबांच्या आई या जेव्हा बाबासाहेब बोबडे बोल बोलायला लागतात, जेव्हा वेगवेगळे गुण करायला लागतात, इथं तर शेंडे गोंडे चपटे लंगडे लुडे काळे कुडे लेकर बी असले तर ओ काय गोड लेकरू आहे बापा बापा, काय लाड करतो आपण। त्या क्रांतिकारी बापानं म्हणजे आमच्या रामजी बाबाच्या पत्नीनं भीमाईनं बाबासाहेबांचा लाड कसा केला आणि तुम्हाला मला काय सांगितलं बघा। अरे भीमाई सांगे लई न्यार, धम्मा भाऊ शिरसाट महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक यांनी वर असं वर्णन आपण ऐकलं नसेल। भीमाई सांगे लई न्यार, आज मोठ्या कष्टानं आमचे दादा खंडारे वाकोडे साहेब आमचे कायमस्वरूपी अकोला जिल्ह्यात आल्यावर माझ्यावर प्रेम करणारे आमचे हिम्मतरावजी दाभाडे काका यांच्याकडून सुद्धा सप्रेम भेट आली। काय दरवेळेस बघा तरुण माणूस माझ्या कार्यक्रमाला अकोल्याला असतात, गायगावला असतात, सगळीकडे असतात। एकदा जोरदार टाळ्या हिम्मतराव काकासाठी झाल्या पाहिजे। काय म्हणायचं बघा, भीमाई सांगे लई न्यार, भीमाई सांगे लई न्यार, भीमाई सांगे लई न्यार, भीमाई सांगे लई न्यार, अरे भीमाई सांगे लई न्यार हे 14 भले करू, भीमाई सांगे लई न्यार हे 14 भले करू, भीमाई सांगे लई न्यार हे 14 भले करू, भीमाई सांगे लई न्यार हे 14 भले करू।
अरे भीमाई सांगे लई न्यार. आमचे दादा अजयरावजी सोनवणे साहेब यांच्याकडून सुद्धा सप्रेम मिळाली, धन्यवाद. त्यांचा पाय दुखतोय तरी सुद्धा ते या कार्यक्रमाला आहे. म्हणजे कलाकार हाडामासाचा कलाकार काय असतो, त्या जोरदार टाळ्या. भीमाई सांगे लई न्यार, अरे भीमाई सांगे लई न्यार, हे 14 वर्ले. मैंने माँ बाप भाई बहने मैया देख ली, मैंने माँ बाप भाई बहने मैया देख ली. या जगातली प्रतापसिंगजी बोदडे लिहितात, या जगातली साबेरबाई. मैंने माँ बाप भाई बहने मैया देख ली, अरे सोना चांदी हीरे मोती हिरकनिया देख ली. सब कुछ देखा प्रताप सिंह, अजी सब कुछ देखा प्रताप सिंह, पर दिल नहीं भरता, क्योंकि जिसने भीम को देखा अरे उसने सारी दुनिया देखी. जो टाळ्या वाजवणार नाही तो आभाग आहे असं समजा. भीमाई सांगे लई न्यार, हे 14 वर्ले. बाई लक्ष द्या. 14 करू सोनेरी पाखरू, भीमाई सांगे लई न्यार, 14 आमचे दादा राहुल भाऊ पवनमारे यांच्याकडून सफर मिळाले, धन्यवाद. कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेणारे पंकज भाऊ खंडारे यांचे वडील आमचे खंडारे काका यांच्याकडून सुद्धा आशीर्वाद पण 200 रुपये आले, खूप आभारी आहे, धन्यवाद. काय बघा बाबासाहेबांच्या लहानपणाचं वर्णन करतोय, तुम्ही असं वर्णन काका दाभाडे काका कुठंच ऐकलं नाही. हरणीचं पाडस, हरणीचं पाडस चाले तुरू तुरू, हरणीचं पाडस चाले तुरू तुरू, हरणीचं पाडस, हरणीचं पाडस चाले तुरू तुरू, हरणीचं पाडस, हरणीचं पाडस चाले तुरू तुरू. क्या बात है. अंगामासान कस गबरू, अंगामासान कस गबरू, हे 14 वले करू. अंगामासान कस गबरू, हे 14 वले करू.
शाहीर आमचे काका उत्कृष्ट हार्मोनियम वादक दांडगे काका यांनी मला जी सप्रेमेंट दिली. काका मला लाखो रुपये भेटल्याचा आनंद झाला, कारण माझे काका हाडामासाचे कलावंत आहे, त्यांच्याकडून सप्रेमेंट आले. आमच्या इथं उपस्थित पूजाताई इंगडे यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी सप्रेमेंट आली. धन्यवाद. त्यांचं काय म्हणणं आहे? हरणीचं पाडस चाले तुरू तुरू, हरणीचं पाडस हरणीचं पाडस चाले तुरू तुरू, अंगामासन कसं कपरू, अरे अंगामासन कसं कपरू. बाबासाहेबाला लहानपणी बी जर कोणी नुसतं टच बी केलं ना तर अशी कान पट्ट्यात द्यायचे भाऊ बाबासाहेब. तुम्ही पाहिलं का त्या सिरियलमध्ये? खतरनाक क्रांतिकारी बाबासाहेब, म्हणजे बाबासाहेबांचं लहानपणचंच रूप तसं होतं. हरणीचं पाडस चाले तुरू तुरू, अंगामासान कसं करू, हे 14 भले करू. बघा कवी कशाला म्हणतात दादा? कवी कशाला म्हणतात? अंगणात हुंदडे. बघा शब्द बघा काय कुठून आले शब्द वामन दादाकडे, कुठून आले प्रताप सिंगांकडे शब्द, केव्हा ऑब्झर्वेशन केलं त्यांनी या समाजाचं. बघा अंगणात हुंदडे, अंगणात हुंदडे जणू का वासरू, अंगणात अंगणात हुंदडे. बघा ते एवढंच वासरू असते, त्याच्या हुंदडत उधळत जाते, बरोबर की? अंगणात हुंदडे जणू का वासरू, अंगणात हुंदडे जणू का वासरू, अंगणात हुंदडे जणू का वासरू. खंडारे आहे. अंगणात हुंदडे जणू का वासरू. भीमाई सांगते बरं, भीमाई कोणाला सांगते? तुम्हाला सगळ्यांना. अंगणात हुंदडे जणू का वासरू, अरे दिसभर किती किती आवरू. क्रांतिकारी माणूस आहे. आपल्याकडून साधं आपलं शेमडं गोमडं लेकरू आवरणं होत नाही. बाबासाहेब कसे आवरले असतील त्या मात्यात. अंगणात हुंदडे जणू का वासरू, अरे दिसभर किती किती आवरू, दिसभर किती किती आवरू, हे 14 भले करू. 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 आमचे दादा मनीष दादा फरचे आणि सगळ्या कलाकारांकडून खूप खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मला सप्रेमेंट मिळते. धन्यवाद. खूप खूप आभारी मानतो. चलो शब्दाकडे लक्ष द्या. अशी शब्द तुम्हाला नंतर ऐकायला मिळणार नाही. स्पष्ट येतोय का आवाज? अशी शब्द तुम्हाला नंतर ऐकायला मिळणार नाही, कारण वामनदादांचं नवीन गाणं मला मिळालं की मला करोडो रुपये भेटल्याचा आनंद होतो. मी प्राध्यापक आहे, मला बऱ्यापैकी पगार आहे, पण माझा पगार अकाउंटवर आल्यावर मला जेवढा आनंद होत नाही
त्याच्या 1000 पटीने जास्त आनंद मला नवीन वामनदादाचं प्रतापसिंगाचं गाणं मिळालं. आनंद होतो. अशामध्ये नवीन गाणं हे प्रतापसिंग दादांचं भेटलं आणि मागच्या एप्रिलमध्ये मी खूप महाराष्ट्रभर गायलं. आणि लवकरच प्रतापसिंग दादांच्या जयंतीच्या दिवशी 2 गाणे रिलीज होतात. दादा गेल्यानंतर दर्जेदार 2 गाणे रिलीज होत आहेत. एक कुणाल बोदळे गात आहेत आणि हेच गाणं माझ्या आवाजामध्ये आता 22 तारखेला या ठिकाणी लॉन्च होणार आहे. आपण सगळे किशोर वाघ या युट्यूबवर नक्की बघा बांधवांनो. बघा काय सूर्याचं ऊन हे, सूर्याचं ऊन हे लागताच पसरू, 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 जणू का सोनं लागे निखरू, जणू का सोनं लागे निखरू हे 14वले जणू का सोनं लागे निखरू हे 14वले करू, जणू का सोनं लागे निखरू हे 14वले करू. सोनेरी केस है, सोनेरी केस है, सोनेरी केस है उड़ती भुरू भुरू, सोनेरी केस है उड़ती भुरू भुरू, सोनेरी केस है उड़ती भुरू भुरू. माझ्या घराच्या समोर पिंपळ आहे. मी प्रतापसिंग दादांची ही लाईन वाचली आणि त्या पिंपळाच्या झाडाकडे बघितलं. तुम्ही सुद्धा घरी गेल्यावर बघा. सोनेरी केस है, सोनेरी केस है उड़ती भुरू भुरू, 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 लागे पिंपळा वाणी बहरू, जरा दात लागे पिंपळा वाणी बहरू, अरे लागे पिंपळा वाणी बहरू हे 14वले करू, लागे पिंपळा वाणी बहरू हे 14वले करू, लागे पिंपळावरी बहरू हे 14वले करू. आणि खरं सांगतो पुढच्या गडव्यावर तुम्ही मला एवढा आशीर्वाद देणार, एवढा आशीर्वाद देणार, मनापासून तुमच्या मनातून निघेल की वा वा क्या बात आहे. नवीन प्रतापसिंग किशोर वाघला ऐकवला. काय बघा, शेवटी माझे गुरु प्रतापसिंग दादा बोदळे लिहितात आणि भीमाई काय म्हणतात, भीमाई छोट्याशा भिवाकडे बघून काय म्हणतात बघा. शेवटच्या कडव्यामध्ये माझे गुरु महाराष्ट्राचे प्रख्यात गायक, कवी, गीतकार आणि आमच्या जगण्याची प्रेरणा प्रतापसिंग दादा बोदळे आपल्या गाण्यामध्ये लिहितात. माझं काय लिहितात, प्रतापसिंगा नको रे घाबरू, प्रतापसिंगा नको रे घाबरू, प्रतापसिंगा नको रे घाबरू, प्रतापसिंगा, प्रतापसिंगा नको रे घाबरू, प्रतापसिंगा नको रे घाबरू, नो नीड टू फिअर, डोंट अफ्रेड. प्रतापसिंग सेस डोंट अफ्रेड, घाबरू नका. कोण सांगतंय प्रतापसिंगांना? भीमाई सांगते. प्रतापसिंगा नको रे घाबरू, प्रतापसिंगा नको रे घाबरू, प्रतापसिंगा नको रे घाबरू,
बापसिंगा नको रे घाबरू, अरे राखील समाजाची आबरू. वा म्हटलं पाहिजे सगळ्यांनी, वा म्हणा एकदा. अरे राखील समाजाची आबरू, राखील समाजाची आबरू. राखील समाजाची आबरू, हे 14 करू. राखील समाजाची आबरू, हे 14 आणि हे 14 लेकरू कसं आहे.